आता हाही विषय येतो की कधी मग कोणत्या तारखेला काय होईल, कोणती आता आणखी तरी आताशी तर कुठं दुसरा टप्पा सुरू आहे, एप्रिल महिना संपत आलेला आहे, मे आणि जून मध्ये मग कसं होईल, एवढे टप्पे कसे होतील. तर बऱ्याच पालकांचं भाडे करार केलेलं आहे. भाडे करार केलेल्या पालकांना हा प्रश्न पडतो की आम्ही तिथं तर राहत नाहीये, मग राहत नाहीये तर मग कधी जाऊन राहायचं, आमची तपासणी कशी होणार, वर्षभरात तपासणी होणार का, की मग काय करायचं. कारण नमस्कार पालक, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024 मध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. आपण पाहतोय की 16 एप्रिल पासून आरटी 2024 प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणीची सुरुवात झालेली आहे. जवळपास 10 दिवस लोटले आहेत आणि विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता नेमकं याच्या पुढे काय काय प्रक्रिया राहणार आहेत, म्हणजेच तिसरा टप्पा लॉटरी कशी लागते, कुठं जाऊन ती लॉटरी पाहायची, आपल्याला कसं समजणार, त्यासोबतच कागदपत्र कुठं जमा करायची, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सोबतच घराची तपासणी होतेच का, जे भाडेकरू असतात किंवा भाड्याने ज्यांनी रेंट ॲग्रीमेंट केलंय ते तिथं राहतात नाही राहत आहेत याची तपासणी शिक्षण विभागामार्फत कशी केली जाते, त्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायला लागते, ॲडमिशन शेवटी ॲडमिशन रिसिप्ट कुठून भेटते, शाळेत जाऊन आपल्याला ॲडमिशन कसं करायचं, या सर्व प्रश्नाचे उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मान्य आहे विषय तसा गंभीर आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे. त्यामुळे इडापिडा जाऊ दे आणि जनतेचं राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्रो, आज जवळपास 10 दिवस लोटले आहेत आरटी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच विद्यार्थी नोंदणीची सुरुवात होईल. परंतु आपण पाहतो की याच्या काही नवीन नियम यावर्षी लागू झालेला आहे, त्यामुळं बहुतांश पालकांनी त्यांची आरटीए प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवलेली दिसते. कारण हताश होऊन निराश होऊन पालकांना आता जी काही मागील 1 वर्षापासून आस लागली होती त्या आशेवरती पाणी फिरलेलं आहे. नियम काय सांगतोय की तुमच्या घराच्या जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती हवाई अंतरावरती जर कुठलीच सरकारी किंवा निमशासकीय शाळा जर येत असेल तर तुम्हाला कोणतीच खाजगी शाळा ही निवडता येणार नाही. त्यामुळं काय तर 90% जनतेला ज्यांनी सहभाग नोंदवत आहेत किंवा रजिस्ट्रेशन करत आहेत परंतु त्यांना इच्छुक शाळा ही निवडता येत नाही, सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल. हा झाला आतापर्यंतचा विषय. आता यामध्ये शिथिलता होणार का, नवीन नियमामध्ये जे काही बदल केलेले आहेत ते बदल कॅन्सल होतील का, तर याबद्दल कसलंच अपडेट अद्यापही कुठं दिसून येत नाहीये. 30 तारीख ही वाढून भेटेल का, त्याबद्दलही कुठलंच अपडेट नाहीये. आपण आशा करूया 30 तारखेपर्यंत सर्व पालकांचे जे काही इच्छुक पालक आहेत आणि ज्यांच्या काही एरियामध्ये लकी पॅरेंट्स किंवा लकी ॲड्रेस आपण ज्याला म्हणतो ज्यांना कुणाला हे लाभ भेटत आहेत त्यांनी ही ॲडमिशन प्रक्रिया जे दुसरा टप्पा 30 तारखेच्या आतच कंप्लीट करून घ्यावा ही विनंती. आता आपण पाहूया की दुसऱ्या टप्प्यानंतर तिसरा टप्पा काय असतो. तिसरा टप्पा म्हणजे लॉटरीचा दिनांक. याची तुम्हाला पूर्वकल्पना आरटीच्या वेबसाईटवरतीच दिली जाईल. ॲडमिशन शेड्यूलमध्ये जसं आपण पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा शाळेची नोंदणी विद्यार्थी नोंदणी पाहिली त्याचप्रमाणे लॉटरी डेट ही देण्यात येईल. त्या दिवशी लॉटरी लागणार आहे. मग लॉटरीला कुठं उपस्थित राहायला लागतं का, तर असं काहीच नाहीये. तुम्हाला लॉटरी काढताना कुठं उपस्थित राहायची गरज नाहीये. कम्प्युटराइज सिस्टमनं लॉटरी काढली जाते आणि त्याची जी काही आहे लॉटरीचा रिझल्ट तो डिक्लेअर केला जातो वेबसाईटवरती. पर्याय नंबर 1, तुम्हाला SMS द्वारे समजवलं जाईल, कळवलं जाईल की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन झालंय का. जर झालं नसेल तर SMS येणार नाही, जर झाला असेल तर SMS येईल. परंतु SMS वर निर्भर न राहता आपल्याला आपल्या जे काही लॉटरी डेट आहे त्याच्यानंतर ॲडमिट स्टुडंट किंवा लॉग इन करण्याची गरज आहे. लॉग इन करून तुम्ही ॲडमिट कार्ड सेक्शनवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये जर त्याचं ॲडमिशन झालं असेल तर ॲडमिट कार्ड हे मिळेल आणि त्यामध्ये कोणती शाळा आहे त्या शाळेचं नावही येणार आहे. त्यासोबतच तुम्ही ॲडमिशन शेड्यूलमध्ये जे काही ऑनलाईनची मेन वेबसाईट आहे त्या मेन पेजवरती ॲडमिटेड स्टुडंट म्हणून तुमचा ॲप्लिकेशन नंबर जर टाकलात आणि सर्च केलात, जर तुमचं यादीत नाव असेल तुमच्या तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी सर्च करून जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्हाला तिथं ॲडमिटेडच्या लिस्टमध्ये त्याचं नाव दिसेल किंवा नसेल सिलेक्ट झालं नो रेकॉर्ड फॉर्म. तर अशा प्रकारे तुम्ही लॉटरीमध्ये नंबर लागलाय का नाही याची खात्री घेऊ शकता. आता समजा सुदैवाने ज्यांच्या कुणाचा नंबर लागला तर पुढची प्रक्रिया काय असणार आहे, तिसरा टप्पा किंवा चौथा टप्पा काय असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला समजतं की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला आहे तुम्हाला कागदपत्र जमा करणं हा चौथा टप्पा आहे. मग आता नेमकं संभ्रम हा पालकांमध्ये आहे की कागदपत्र कोणकोणती लागतात, भाडे करार आहे, आणखीन काय काय कागदपत्र आहे. कागदपत्राच्या नियमावलीबद्दल मी कंप्लीट डिटेल व्हिडिओ नुसतं कागदपत्राबद्दल बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा येणाऱ्या 2 दिवसात तुम्हाला तो उपलब्धही होऊन जाईल. पण नेमकं आज समजून घेऊया की कागदपत्रामध्ये एक रफली काय काय तुम्हाला जमा करायला लागतं. जन्माचा दाखला पाल्याचा,
व त्याचं आधार कार्ड, वडिलांचा आधार कार्ड, पत्त्याचा पुरावामध्ये तुम्ही जर स्वतःचं घर असेल तर मालकी हक्काचा पुरावा असणं गरजेचं आहे. त्यासोबतच जर तुमचं घर स्वतःचं नसेल, भाडेकरू असाल तर भाडे करार करणं गरजेचं आहे. आता ह्या झाल्या 2-4 गोष्टी. त्याच्यासोबतच तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजे लॉग इन केल्यानंतर जर तुमचं निवड यादीत नंबर लागला असेल तर त्यामध्ये ही एकच लिस्ट लागते आणि एकाच लिस्टमध्ये तुम्हाला समजून येईल की तुमचं पाल्याचं ॲडमिटेड आहे का वेटिंग लिस्टमध्ये आहे. वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. ज्यांचं कुणाचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे त्यामध्ये जर 1-2 गळ आले तर तुमचं पुढं ॲडमिटमध्ये होऊ शकतं किंवा त्यांचं स्क्रुटनीमध्ये कॅन्सल झालं, त्यांनी डॉक्युमेंट सबमिट नाही केले तर वेटिंगवाले हे ॲडमिटमध्ये जाऊ शकतात. जर प्रतीक्षा यादीत असेल तुमचं तर तुम्हाला काहीच नाही करायचं. जर तुमचं ॲडमिटेडमध्ये असेल तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्यासोबतच ऑनलाईनवरती एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून एक स्वयं घोषणापत्र उपलब्ध आहे, तेही डाउनलोड करायचंय, ते भरायचंय आणि ते सोबत ठेवायचंय. म्हणजेच काय, पाल्याचा जन्माचा दाखला, त्यानंतर आधार कार्ड, वडिलांचा आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, इन्कम सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट, सोबतच ॲडमिट कार्ड आणि तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन जे तुम्ही केलेलं आहे, आज जी तुम्हाला पावती भेटते ऑनलाईन ॲप्लिकेशनची पावती सोबत स्वयं घोषणापत्र, असे 8 ते 9 कागद तुम्हाला ओरिजिनल जन्माचा दाखला आणि बाकीचे सगळे कागद घेऊन शिक्षण विभागाकडे जमा करायचं आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभागाला या कागदपत्राची पूर्तता करायची आहे. तुम्हाला कागदपत्र पूर्तता करण्यासाठी ठराविक दिवसही दिले जातील. त्या तारखेच्या आतच तुम्हाला तुमचे कागदपत्र जमा करायचे आहेत. अन्यथा ती तारीख ओलांडल्यानंतर तुमचे कागदपत्र हे तपासले जाणार नाही. आता हा झाला 5वा टप्पा. त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी कशी होते, पडताळणीच्या बाबतही डिटेल व्हिडिओ, कागदाची पडताळणी कशी होते आणि त्यासोबतच घराची पडताळणी कशी होते याचाही डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात तो तुमच्या माहितीसाठी उपलब्ध राहील. आता आपण पाहूया की पडताळणीमध्ये तुमचे जे काही कागदपत्र तुम्ही जमा केले आहेत त्याची पडताळणी होते की ते खरेच आहेत का, भाडे करार तुम्ही बरोबरचा बनवलेला आहे का, म्हणजे ॲडमिट फॉर्मच्या नंतरच्या डेटमध्येच आधीवरच्या डेटमध्ये भाडे करार आहे का, हे असणं गरजेचं आहे. या सगळ्या कागदाची पडताळणी झाल्यानंतर म्हणजे त्याचं नाव, स्पेलिंग वगैरे पडताळणी झाल्यानंतर घर पडताळणी किंवा तुमचं जे काही भाड्याने तुम्ही राहताय किंवा स्वतःच्या घरात राहताय तर नेमकं तिथंच राहताय का याची पडताळणी केली जाते. आता ही पडताळणी करण्यासाठी तुम्हाला कॉल येईल. कॉल आल्यानंतर ते जे कोणी शिक्षण अधिकारी किंवा त्यांच्या जे काही टीममधले मेंबर्स असतील ते येतील तुमच्या घरी आणि त्या घरी आल्यानंतर तुमचा फोटो काढला जाईल. पाल्याचा आणि आई वडिलांचा एकत्र फोटो काढला जातो आणि तो फोटो काढताना लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे घेतलं जातं. मग तुम्ही ॲडमिशन करताना जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे आणि फोटो काढलेलं जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे ते जवळपास मॅच झालं पाहिजे आणि मगच ते काय ॲडमिशन केलं जायचं. आता थोडक्यात इथं मी तुम्हाला आणखीन थोडंसं डीपली आणि मध्ये जाऊन सांगू इच्छितो की बऱ्याच पालकांचं भाडे करार केलेलं आहे. भाडे करार केलेल्या पालकांना हा प्रश्न पडतो की आम्ही तिथं तर राहत नाहीये, मग राहत नाहीये तर मग कधी जाऊन राहायचं, आमची तपासणी कशी होणार, वर्षभरात तपासणी होणार का, की मग काय करायचं. कारण जर समजा आज आपण भाडे करार केला आणि आपण तिथे लगेच जाऊन राहायचं का आणि नंबर नाही लागला तर मग काय करायचं, मग तिथले भाडे करार तिथं राहिलेला पैसा किंवा किती दिवस तिथं राहायचं आपण. तर याबद्दल थोडक्यात सांगायचं आहे की तुम्ही भाडे करार करताय तर बहुतांश पालकांना एक क्लिअर ओपन माइंडेडली मी बोलतो तुमच्यासोबत की आपण भाडे करार जनरली तिथं राहत नसताना भाडे करार बनवतो. हे ॲक्सेप्ट आहे, वस्तुस्थिती आहे, हे सर्वांना माहिती आहे. मग होतं काय की मग नेमकं तिथं कधी जाऊन राहायचं. जर तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला, तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला आणि भाडे कराराने तुम्ही लागत असाल तर लागलीच तुम्हाला तिथं जाऊन राहणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा तिथून पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ॲडमिशन करेपर्यंत कोणत्याही दिवशी शिक्षण विभागाचे कुठलेही अधिकारी येऊन तुमच्या घराची तपासणी करू शकतो. मग तपासणीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की काय काय तपासणी केली जाते, की तुम्ही तिथं आहात का, तुमचं पाल्याचं म्हणजे आई वडील आणि मुलाचा एकत्र फोटो काढला जातो. त्यामुळे तुमचं ते राहतं घर असणं गरजेचं आहे. एखाद्या दुकानचा, एखाद्या टपरीचा किंवा एखाद्या कारखान्याचा जर पत्ता तुम्ही दिला तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. खुला प्लॉट असेल तर तेही ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळे भाडे करार करताना तुम्ही योग्य रीतीने भाडे करार करा आणि जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला लॉटरीमध्ये तर हरकतच नाहीये तुम्हाला तिथे जाऊन राहण्याचं आहे. आता यामध्ये असं झालेलं आहे की मागील वर्षी त्यानंतर फेर तपासणी करण्यात आलेली आहे जे भाडे कराराने राहतात आणि 200 पेक्षा जास्त अधिक आधार ते जे काय अर्ज आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळं कमीत कमी किमान 11 महिने तरी तुम्ही तिथं राहताय याची खात्री करून घ्या, जेणेकरून जर नंबर लागलाच असेल तर तुमचे इतर पैसे वाचतायत. इतरत्र राहण्यापेक्षा तुम्ही तिथं राहा किंवा कमी कमी भाडं तरी भरा आणि ती जागा तुमची करून घ्या, जेणेकरून 11 महिन्याचा काळ म्हणजे 1 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी राहणं असणं गरजेचं आहे. कुठल्याही टायमाला, कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात तुमची भाडे करार न राहताय पडताळणी होऊ शकते.
इतकी काय ते काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे, हे मी आज स्पष्ट सांगतोय जे कोणी भाडेकरार बनवतात. आता तुम्ही कागदपत्र सबमिट केले तर पुढचा 6वा टप्पा काय असणार आहे. कागदाची पडताळणी झाली, घराची पडताळणी झाली आणि तुम्ही जर योग्य बसत असाल तर तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळतं. ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमचं रिसिप्ट आहे की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन झालंय. म्हणजे ॲडमिट कार्ड आता तुम्हाला शाळेतून नाही मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला शिक्षण विभागामार्फत पंचायत समितीला जिथं तुम्ही जमा केले कागद तिथं तुमचं सक्सेसफुल ॲडमिशन झालं म्हणून ही पावती भेटते. ती पावती घेऊन काय ते तुम्हाला कॉलेजवरती शाळेवरती जायचं आहे आणि ती शाळेवरती पावती दाखवायची आहे. जे जे कागदपत्र तुम्ही शिक्षण विभागाला जमा केले होते त्याची एक प्रत तुम्हाला परत एकदा शाळेमध्ये जमा करायचे आणि पाल्याला तुम्ही शाळेत पाठवू शकता. आता हाही विषय येतो की कधी मग कोणत्या तारखेला काय होईल, कोणती आता आणखी तरी आताशी तर कुठं दुसरा टप्पा सुरू आहे, एप्रिल महिना संपत आलेला आहे, मे आणि जूनमध्ये मग कसं होईल, एवढे टप्पे कसे होतील. तर तारखा ह्या फिक्स नाही आहेत. तुम्ही समजू शकता की 30 तारखेची आणखी 4-5 तारखेही होऊ शकते. तांत्रिक अडचणी आल्या तर ती तारीख वाढू शकते. मग आपण अशी अपेक्षा करूया की जून महिन्यात किंवा जूनच्या एंडपर्यंत, माझा अंदाज आहे जूनच्या एंडपर्यंत तुमच्या ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्णपणे पार केली जाईल आणि जे कोणी सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना जून किंवा जुलैमध्ये ॲडमिशन हे प्राप्त होतील. तुम्हाला जर का आणखीन कसले प्रश्न असतील RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. माझी आणखीन एक विनंती आहे, सर्व माझे इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर आणखीन एक विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये ह्या पक्षाला मत देऊ नका, मोदी खराब यासारख्या कमेंट्स कृपया करू नका. हे राजकीय मंच नाही आहे किंवा हा कुठला राजकीय चॅनल नाही आहे ज्यावरती आपण त्यावरती भाष्य करू किंवा त्यावरती मी तर कुठल्या ह्याला उत्तर देऊ शकत नाही आहे. तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही व्यक्त होत आहे याचं कारणही समजू शकतो, कारण तुम्हाला त्रास होतोय हे समजू शकतो, परंतु त्याला आपण काहीच करू शकत नाहीये. जे आहे ते सामोरे जाणं गरजेचं आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. जर ही माहिती उपयुक्त वाटत असेल आणि येणारा प्रवास तुम्हाला सुखकर करायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आणि खरी ती माहिती उपलब्ध होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये